झारखंडच्या रांचीमध्ये 24 नोव्हेंबर रोजी एकच खळबळ माजली. एक भटका कुत्रा तोंडात मानवी हात घेऊन फिरत होता. हे दृश्य कोणाच्याही अंगावर काटा आणणारेच होते. लोकांमध्ये चर्चेला ऊत आला. हा हात कोणाचा आहे, बाकी शरीर कुठे आहे, असे प्रश्न निर्माण झाले. काही नागरिकांनी परिसरात शोध सुरू केला. या जंगल भागात कोणाला तरी मारून टाकले असावे असा संशय व्यक्त केला जात होता. लोक शोधाशोध करू लागले तेव्हा कुत्र्यांची झुंडच एका ठिकाणी जमीन उकरत असल्याचे दिसून आले. लोकांनी कुत्र्यांना हाकलून लावले आणि त्या जागेजवळ पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. लोकांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच त्या परिसरातून मानवी शरीराचे काही तुकडे हस्तगत करण्यात आले. तसेच या परिसरात एक बेवारस बॅगही आढळून आली. या बॅगमध्ये महिलेचे कपडे आणि काही कागदपत्रे सापडली. त्यामध्ये एक आधार कार्ड देखील होते. या आधार कार्डवर असणाऱ्या तरुणीच्या म्हणजे गंगीच्या पत्त्यावर संपर्क साधण्यात आला. तेव्हा गंगीच्या आईने सांगितले की गंगी तिच्या प्रियकराकडे बँगलोरला गेली आहे. पण पोलिसांनी तिच्या आईला घटनास्थळी बोलावून घेतले आणि तिला सापडलेली बॅग दाखवली. तिने ती बॅग आपली मुलगी गंगी हिचीच असल्याची ओळख पटवली. त्यामुळे हा मृतदेह तिचाच असावा असा पोलिसांनी अंदाज बांधला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. तिच्या प्रियकरांनी गंगीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. गंगी ही मूळची रांची जिल्ह्यातील लापुंग पोलीस स्टेशन हद्दीतील मालगाव गावची रहिवासी होती. तर तिचा प्रियकर नरेश भेंगरा हा जोजोदग गावचा रहिवासी होता. गंगीचे गाव हे नरेशच्या आईचे माहेर होते. त्यामुळे नरेश अधूनमधून आपल्या मामाच्या गावाला आजी आजोबा यांना भेटण्यासाठी येत होता. आता तो वयात आला होता. त्याच्या मनात स्त्रीदेहाचे आकर्षण वाढू लागले होते. त्याची नजर तरुणीवर फिरू लागली होती. या दरम्यान त्याच्या नजरेत गंगी आली. गंगी गोरीपान नवयुवती होती. हसऱ्या चेहऱ्याच्या गंगीला पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला. तो तिच्या मागे पुढे फिरू लागला. तिच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा तिच्या तरुण मनातही प्रेमाचा अंकुर फुलला. तिच्याकडून प्रतिसाद मिळू लागला तशी त्याची भीड मोडली. दोघांनी एकमेकाची ओळख करून घेतली. दोघांची मैत्री झाली आणि पाहता पाहता दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुलीही दिली. दोघांतील प्रेम फुलत गेले आणि गावालगतच्या जंगल भागात त्यांच्या प्रेमाला चांगलाच बहर आला. निर्जन भागात आडोशाला ते दोघे शरीर सुखाचा आनंद लुटू लागले. दोघे एकमेकाच्या प्रेमात रंगून गेले. त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 1.5 वर्ष ते एकत्र राहत होते. नवरा बायकोप्रमाणे त्यांचा संसार सुरू होता. पण लग्न करायचे तर खर्च वाढणार होता. त्यासाठी चांगले काम मिळावे असे त्यांना वाटत होते. पण दोघांचेही शिक्षण कमी. त्यातच त्या आडबाजूच्या गावात त्यांना काही काम मिळत नव्हते. पूर्ण विचार करून त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. परराज्यात कुठेतरी जाऊन चांगले काम करून पैसे मिळवायचे, नंतर लग्न करून संसार थाटायचा असे ठरले. गंगी तामिळनाडूला गेली तर नरेश कर्नाटकला गेला. दोघे 2 ठिकाणी काम करू लागले. नरेश हा बँगलोर येथील एका चिकन शॉपमध्ये कोंबड्या कापायचे काम करायचा. त्याच परिसरात तो खोली घेऊन राहत होता. या दरम्यान त्याची त्या परिसरातील एका तरुणीशी ओळख झाली. त्याने तिलाही जाळ्यात ओढले. आपल्याला कुणी नाही असे त्याने तिला सांगितले. तो येथेच राहणार असल्याचे तिला सांगत होता. तो काम करत होता, येथेच राहणार होता हे ऐकून ती तरुणी फसली. तिने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. नरेशने तिच्याशी लग्न करून संसार थाटला तर दुसरीकडे तो गंगीच्याही संपर्कात होता. फोनवरून तो तिच्याशी बोलत होता. आपण आणखी थोडे दिवस असेच काम करून पैसे कमवू, नंतर लग्न करू असे सांगत तिला झुलवत होता. पाहता पाहता 1.5-2 वर्षाचा काळ लोटला. गंगी नरेशवर विश्वास ठेवून राबत होती आणि जगत होती. तर तिकडे नरेशच्या बायकोने एका मुलाला जन्म दिला होता. आता नरेश बाप झाला होता. नरेशच्या वागण्यात झालेला बदल गंगीच्या लक्षात आला. तिने त्याला तातडीने तामिळनाडूला येण्याबद्दल सांगितले. तेव्हा मात्र त्याला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते. त्याने दुसरे लग्न केल्याचे तिच्या लक्षात आले. मग मात्र ती संतापली. एकतर तू माझ्याकडे तामिळनाडूला ये, नाहीतर मी तिकडे बँगलोरला येते असा दम तिने त्याला दिला.
तिच्या या बोलण्याने नरेश घाबरला. जर ती आली आणि तिने आपल्या बायकोला सगळे सांगितले तर आपला संसार मोडणार या विचाराने तो अस्वस्थ झाला. यातून काहीतरी मार्ग काढण्याचा विचार करून त्याने गावी परत येण्याचा निर्णय घेतला. पत्नीला काहीतरी कारण सांगून तो गावी परतला. त्याने गंगीलाही गावीत बोलावून घेतले. दिनांक 6 नोव्हेंबर रोजी गंगी आली तेव्हा तिला घेण्यासाठी नरेशने हाटिया स्टेशन गाठले. 1.5-2 वर्षांनी एकमेकांना भेटल्याने त्यांचे प्रेम विफळून आले. ती खुश होती याचा गैरफायदा घेत तो तिला घेऊन तिथेच लॉजवर थांबला. 2 दिवस तिचा उपभोग घेतला. तिला भोगत असतानाही तो तिला ठार मारण्याचे प्लॅनिंग करत होता. 2 दिवसात त्याने तिला निर्जन ठिकाणी नेऊन ठार मारण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने बाजारातून एक धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर तो तिला घेऊन आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ते दोघे गावाजवळील भगवान पंज येथे पोहोचले. जंगल भाग पाहून त्याने तिला जुन्या दिवसाची आठवण करून दिली. काळोख पसरू लागला. आधीच जंगल असणारा तो परिसर सुनसान झाला होता. गैरप्रकार करणाऱ्याशिवाय इतर कुणी तिकडे फिरकण्याची शक्यताही नव्हती. ही संधी साधत त्याने तिला मिठीत घेतले. जुन्या दिवसाप्रमाणे जंगलात आडोशाला शरीर सुख घेण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. ती त्याच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. तिने त्याला होकार दिला. तो तिला आडोशाला घेऊन गेला. दोघांची कामक्रीडा सुरू झाली. ती डोळे झाकून आनंद घेत होती तर तो मात्र आजूबाजूला लक्ष ठेवून होता. त्याने पुढे काय करायचे हे पक्के केले होते. काही वेळातच दोघांचा समागम सुरू झाला. मनसोक्त शरीर सुख घेऊन तो बाजूला झाला. दोघे एकमेकाला बिलगून बसले होते आणि त्यांच्यात बोलणे सुरू झाले. तिने त्याला दुसरे लग्न केलेस का, दुसऱ्या कोणत्या बाईच्या नादी लागलास असे विचारले. तसेच दुसरे कुणी असेल तर तिचा नाद सोडून दे, आता तू मला सोडून जायचे नाही असे ती त्याला सांगू लागली. तिच्या या बोलण्याचा त्याला राग आला. तो आधीच तयारीत होता. त्याला आता कारण मिळाले होते. त्याने तिच्या गळ्याभोवतीचा स्कार्फ जोरात आवळला. तशी ती गळ्याभोवतीचा फास सोडवण्यासाठी धडपड करू लागली. पण त्याने पूर्ण ताकदीने फास आवळला. काही वेळातच ती तडफडून निश्चित पडली. ती थंड पडल्यानंतर त्याने फास सोडला. तिचा खून तर झाला. आता यातून सुटका कशी करून घ्यावी याचा विचार तो करू लागला. तो कसाहीच होता. कोंबड्या कापण्याचे काम तो करत होता. त्याच्या हातात धारदार चाकू होता. त्याने तो चाकू त्याच्या शरीरावर चालवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्याने तिच्या शरीराचे जवळपास 40-50 तुकडे केले. त्यातील काही तुकडे तिथेच पुरले तर काही तुकडे जंगली भागात फेकून दिले. आता मागे काहीच उरले नाही असे त्याला वाटत होते. पण गुन्हेगार कितीही चलाक असला तरी काही ना काही पुरावा मागे उरतोच. या प्रकरणात तिच्यासोबत बॅग होती हे तो विसरला होता. तिची बॅग घटनास्थळीच पडली होती. तसेच तिने हादिया स्टेशनवरून बाहेर पडताना आईला फोन केला होता. तेव्हा तिने आईला सांगितले होते की मी नरेशसोबत त्याच्या गावी जात आहे. या 2 गोष्टीमुळे या खून प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळाली. तिच्या गावाजवळील जंगलात तिचा मृतदेह सापडल्याने संशय जास्तच बळावला आणि पोलिसांनी त्याला अटक केले. त्याला पोलिसांनी पकडले असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून रक्त लागलेले कपडे, तिचा फोटो, चाकू असे साहित्य जप्त केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.